सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर व्यासगादीवर असल्यामुळे सगळ्यांना अनेक उत्तम आशीर्वाद. या गुरुपौर्णिमेला आपल्या अगदी मनासारखे प्रत्येक संकल्प पूर्ण व्हावे आणि गुरुभक्तीमध्ये आणि गुरूंनी दिलेल्या उपासनेमध्ये आपण अद्वितीय अशी प्रगती करावी अशी आशा सर्वप्रथम व्यक्त करतो. गुरुपौर्णिमा आली म्हणजे की मला तर आठवतं ज्यावेळेला मी गुरुकुलमध्ये होतो, म्हणजे आमच्या आश्रमामध्ये होतो, आणि आमच्या आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा खूप सुंदर असायची. आमचे गुरु ज्यावेळेला आमच्या समोर येऊन बसायचे, पारावरती गुरु बसलेले असायचे आणि मग त्याप्रमाणे सगळी पाद्यपूजेची लगबग असायची. आणि पाद्यपूजा करणं हा गुरुपौर्णिमेमधला सर्वात मोठा सुवर्णयोग आमच्या प्रत्येक वर्षी नशिबामध्ये यायचा. आणि मग गुरूंची पाद्यपूजा करून झाल्यानंतर यथाशक्ती त्यांना दक्षिणा द्यायची. कोणी काही वस्तू बनवलेल्या असायच्या आणि कोणी काही जिन्नस बनवून आणलेले असायचे. आणि आश्रमातल्या मुलांनीसुद्धा काही ना काही कार्य करत असताना त्या माध्यमातून मिळालेल्या दक्षिणेतून सुद्धा काही ना काही वस्तुरूप त्यांना द्यायचा प्रयत्न केलेला असायचा. नाही तर कधी कधी व्यक्तिगतसुद्धा दक्षिणा दिली जायची. आणि मग ती दक्षिणा दिल्यानंतर सगळेजण प्रार्थना करायचे की आता तुम्ही आम्हाला काहीतरी उपदेश करा, तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. कारण गुरुपौर्णिमेला गुरुला भेटायला जाणं, आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं हा सर्वात मोठा सुवर्णयोग आहे. आणि त्याहून मोठा सुवर्णयोग काय असेल तर त्याविषयी आपल्याला उपदेश ऐकायला मिळणं. आणि मग त्यावेळेला गुरु ज्यावेळेला सुरुवात करायचे त्याच्यावेळेला त्यांना जी गुरुपौर्णिमा आठवायची ते आम्हाला सांगायचे की नैमिष अरण्यामध्ये असंच होतं. आणि नैमिष अरण्यामध्ये सूतजी महाराज आले आणि सूतजी महाराज स्थानापन्न झाले आणि सगळ्या शिष्यांना आनंद झाला. सगळ्या तिथल्या असलेल्या लौकिक दुनियेतल्या गुरूंना, लौकिक दुनियेतल्या शिष्यांना आनंद झाला. आणि सगळे गुरु असले, शिष्य असले, किंबहुना त्या प्रसंगी नैमिष अरण्यामध्ये देव जरी असले तरी सूतजी महाराजांचं जे ज्ञान होतं, त्यांची जी ओजस वाणी होती, त्या वाणीपुढे सगळेजण अगदी थक्क होऊन जायचे आणि विनम्रतेने त्यांना आवाहन करायचे की तुमची पाद्यपूजा केलेली आहे, यथाशक्ती आम्ही तुम्हाला दक्षिणा दिली आहे आणि आता आम्हाला ही अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन कराल. आणि प्रत्येक वेळेला सूतजी महाराजांनी केलेलं मार्गदर्शन आजसुद्धा कैक उपनिषद आणि कैक पुराणांमध्ये त्या ज्ञानावरती उहापोहा चाललेला आपल्याला दिसतो. आणि मग हे सगळं असताना आज गुरुपौर्णिमेचा दिवस आणि मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो सत्संग किंवा तो उपदेश आपल्यापर्यंत पोचावा म्हणून हा यूट्यूबच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न. कारण आता इतकं धकाधकीचं जीवन झालं आहे किंवा प्रत्येकजण एवढा बिझी झाला आहे की आम्ही ज्यावेळेला गुरुदीक्षा देतो किंवा गुरुमंत्र देतो त्यावेळेला आवर्जून सांगतो की वर्षातून 2 वेळा गुरुची भेट घ्यायला पाहिजे. मग एक तो दिवस गुरुपौर्णिमा असेल की त्या दिवशी तुम्ही आवर्जून गुरुला भेटायला पाहिजे, नाही तर मग गुरूंचा वाढदिवस असेल तेव्हा, नाही तर मग तुमचा वाढदिवस असेल तेव्हा. आम्ही ज्या वेळेला होतो त्याच्या वेळेला पूर्णपणे प्रसंग असा होता की गुरूंचा जो वाढदिवस असायचा तीच वाढदिवसाची तारीख सगळ्यांची असायची. आणि अख्ख्या गुरुकुलमध्ये शिकत असलेल्या सगळ्या मुलांचा वाढदिवस कधी, तो गुरुचा वाढदिवस असेल तेव्हा. ह्याप्रमाणे ती संकल्पना होती. आपल्या लौकिक दुनियामध्ये तुमचा वाढदिवस, माझा वाढदिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी भेटलात तर त्या दिवशी विशेष गुरु काहीतरी तुम्हाला देऊ शकतो. गुरुचा जन्म हाच देण्याकरता झालेला असतो. गुरु हे तत्त्व फक्त देण्याकरता आहे, हे घेण्याकरता कधीही नाही. ह्या प्रत्येक गोष्टीचे दाखले आजच्या सत्संगमध्ये मी तुम्हाला देईनच, परंतु हे प्रमुख संकल्पना आहे की गुरु ज्या वेळेला येतो त्यावेळेला गुरु देण्याकरताच येतो आणि गुरु सढळ हाताने देत असतो, आपण फक्त घ्यायला चुकतो. असो, या गुरुपौर्णिमेमध्ये आत्ताच विकी महाराजांबरोबर प्रवास झाला. विकी महाराज म्हणजे की ज्यांनी कीर्तन मला शिकवलं, कीर्तनामध्ये उभं केलं. चारुदत्त महाराज आपल्यांनी दीक्षा दिली, त्यांनी कीर्तन कसं करावं ते शिकवलं आणि कीर्तनात उभं कसं राहावं, अभंग कसे म्हणावे, कशी प्रमाण द्यावी याचं मूर्तिमंत त्याच्याकरता मेहनत घेतलेले आमचे विकी महाराज. आणि विकी महाराजांबरोबर असाच एक प्रवासाचा प्रसंग आला आणि प्रवासाच्या प्रसंगामध्ये आल्यानंतर विकी महाराज आणि त्यांचे सगळे मंडळी बरोबर होती, जी वारकरी संप्रदायाची मंडळी आहे आणि खरोखरी एका विचाराने आणि एका हृदयाने चालणारी व्यक्ती आहे. आणि असं होतं की विकी महाराजांचं कीर्तन झालेलं होतं आणि कीर्तनामध्ये खूप सुंदर अभंग विकी महाराजांनी घेतलेला होता. तो अभंग असा होता की संत कृपा झाली, इबारत फळा आली, नाम ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. आणि याच्यावरती एक सुंदर असं कीर्तन महाराजांनी केलं. आणि आता प्रवासामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र असताना त्या शिष्यांनी म्हणजे महाराजांच्या बरोबरच्या असलेल्या माणसांनी प्रश्न विचारला की मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही विचारू का म्हणून. म्हटलं अहो निर्विवाद विचारा, आपल्या गप्पा चालू आहेत, काय हरकत आहे विचारायला, जे तुमच्या मनामध्ये असेल ते विचारा. ते म्हणलं की मला 21व्या शतकामधली गुरु शिष्याची परंपरा समजावून सांगा.
मी म्हटलं असं का विचारता? गुरु शिष्य परंपरा ही सगळ्या शतकामध्ये सारखीच आहे. गुरुचा जन्मच देण्याकरता आहे. कुठल्या शतकामध्ये तुम्ही असं वाचले की गुरुनी काहीतरी घेतले? ऑलवेज गुरुनी दिलेलंच आहे. म्हणजे 21व्या शतकामध्ये सुद्धा गुरु देण्याकरताच आहे, गुरु घेण्याकरता काही नाही. मग त्यावेळेला त्यांनी मला आवर्जून खंत बोलून दाखवली, आणि जी खंत सर्वांची आहे म्हणून हा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण घाट घातला की हा सत्संग आपण करतोय. त्याचं कारण असं आहे की त्यांनी मला सांगितलं की 21व्या शतकात मी अशी अनेक उदाहरणं बघितलीत, किंबहुना अशी उदाहरणं मी तुम्हाला सांगतो की ज्याच्यामध्ये खरोखरी गुरु चांगला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु चांगला आहे, परंतु शिष्याचं कल्याण होतच नाही. तुम्ही तुमच्या अनेक सत्संगामध्ये किंवा आपल्या अनेक गप्पांमध्ये तुम्ही आवर्जून सांगता की गुरु किती मोठा आहे, की तिकडे तुम्ही गिरनारला माझ्याबरोबर चला, आणि त्यावेळेला बघा की गोरक्षनाथांची टेकडीवरती आहे, गुरु शिखर खाली आहे. म्हणजे की गुरुला एवढं मोठं की ऑलवेज गुरुच्या मनामध्ये आनंद कधी येतं, शिष्य मोठा व्हायला पाहिजे, शिष्याला मोठं झालेलं बघायचं आहे. परंतु आत्ता 21व्या शतकामध्ये असं का होत नाही? कितीतरी आपल्या ह्याच्यामध्ये बघा की आजचा महाराजांचा अभंग घ्या. हे मी त्यांना म्हटलं की महाराजांनी अभंग घेतलं, त्या अभंगामध्ये आहे की संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेव महाराजांचं आयु कालावधी म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज असतानाचा काळ आणि तुकाराम महाराज असतानाचा काळ, किती त्याच्यामध्ये वर्षांचा फरक आहे. पण असं असताना सुद्धा ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. म्हणजे त्याच्या पाठीमागून आले. शिष्यत्वाने बघितलं तर तुकाराम महाराज शिष्यत्वामध्ये येतात, तर शिष्य मोठा झाला, तुका झालासे कळस. आणि पूर्णपणे जगद्गुरू म्हणून जी पदवी आहे ती तुकाराम महाराजांना वापरली जाते. एवढं गुरुचं मोठेपण आहे की त्यांनी शिष्याला एवढं मोठं केलं आहे. दत्तात्रयांचा एवढा मोठेपण आहे की त्यांनी गोरक्षनाथांना एवढं मोठं केलं की त्यांच्यापेक्षा टेकडीवरती आहे, त्यांना मोठं बघण्यामध्ये आनंद आहे. मग असं असताना आत्ताच्या 21व्या शतकामध्ये शिष्य मोठा का होत नाही? मग काय गुरुची संकल्पना बदललेली असते का? गुरुच असे काही उपद्व्याप करतात की शिष्याला मोठं होऊन देत नाही? मग त्या गोष्टीवरती म्हणजे की ते सगळं बोलल्यानंतर प्रत्येकाला तो प्रश्न पडला. आणि आज तुम्ही सत्संग ऐकत असाल तर तुमच्याही मनामध्ये आज सगळ्यांना प्रश्न पडत असेल की खरोखरी आपण सुद्धा गुरुदीक्षा घेतलेली आहे, आणि मग गुरुदीक्षा घेतल्यानंतर खरोखरी आपल्या गुरुची आपल्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही खूप मोठं व्हावं. माझे खूप जवळचे शिष्य आहेत, म्हणजे सगळेच जवळचे आहेत, कोणाबद्दलही असं कोण दूर किंवा कोण मध्ये आणि कोण पहिल्या लाईनीमध्ये असं मुळीच नाही. प्रत्येकजण बरोबर आहे, आणि प्रत्येकजण बरोबर असल्यानंतर प्रत्येकालाही माहिती की माझ्याकरता गुरुजींच्या मनात काय स्थान असेल तर त्यांच्यापेक्षा मी मोठं व्हावं. मी कित्येक माझ्या सत्संगामध्ये नावं घेऊन बोलून दाखवले की अरे या व्यक्तींकरता मी साधना करतो की या व्यक्ती खरोखरी मोठ्या व्हाव्यात, की शिष्य इतका मोठा व्हावा की त्याच्यामुळे गुरुचा प्रचार व्हावा, त्यांनी सांगावं की अरे हे माझे गुरु आहेत म्हणून, आणि गुरुने अभिमानाने सांगावं अरे हा बघा हा माझा शिष्य आहे म्हणून. एवढं मोठं प्राप्त व्हायची गुरुची इच्छा असताना सुद्धा शिष्य मोठा का होत नाही? आणि मग तो प्रश्न ऐकल्यानंतर प्रत्येकाने तो प्रश्न गांभीर्याने घेतला, आणि गांभीर्याने घेतल्यानंतर असं आलं की हा प्रश्न विचारला. आणि नुकतंच कीर्तन झालेलं होतं, त्या कीर्तनामध्ये बऱ्याचशा गोष्टी विकी महाराज बोलून गेलेले होते, परंतु विकी महाराज हा संप्रदायाचा माणूस आहे. विकी महाराजांचा शब्द हा सांप्रदायिक शब्द आहे, म्हणून त्यांनी मला हळूच हात दाबला आणि म्हणले गुरुजी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. विकी महाराज उत्तर 100% देऊ शकत होते, किंबहुना अख्खं संत वाङ्मय त्याच्यामध्ये उतरू शकत होते, परंतु हा संप्रदायाचा विषय नाही, तर हा सभेमधला विषय आहे, आणि सभेमधला विषय म्हणून गुरुजी तुम्ही आ घ्या. प्रवास पुढे चालू होता, आणि प्रवास चालू असताना मी त्यांना म्हटलं की या 21व्या शतकामध्ये असं आहे की दीक्षा ह्या सगळ्या गोष्टीकडे लोक व्यवहार म्हणून बघायला लागले. त्यावेळचा भाग जो होता तो वेळचा भाग फक्त अध्यात्म हा होता. लोक आध्यात्मिक साधने करता, आध्यात्मिक ज्ञानाकरता आणि ज्ञान वाढवण्याकरता गुरु यायचे. म्हणजे आत्तापर्यंत पाठीमागच्या कालावधीमध्ये झालेल्या गझल जरी तुम्ही ऐकल्या किंवा कबीराचे दोहे जरी ऐकले तरी त्या दोह्यांमध्ये सुद्धा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, गुरु बिन ज्ञान होय जगत नाही, गुरु बिन ज्ञान होय जगत नाही, गुरु बिन ज्ञान ज्ञान बिन प्रगती. हे आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगती करायचं असेल तर ज्ञान मिळवायला पाहिजे, आणि ज्ञान मिळवायचं असेल तर गुरु करायला पाहिजे. एवढं सिंपल, म्हणजे एवढ्या सोप्या भाषेमध्ये कबीर सांगून गेले. परंतु आत्ताच्या जीवनामध्ये 21व्या शतकामध्ये लोक पारमार्थिक किंवा आध्यात्मिक ह्या भावनेने गुरु करतात, या भावनेने गुरुमंत्र घेतात, गुरु उपदेश घेतात. मग तत्सम कोणी गुरु असेल, कोणी वेगवेगळ्या पोथ्या वाचायला सांगत असतील, कोणी मंत्र देत असतील, कोणी उपदेश देत असतील. या सगळ्या गोष्टी जो तो आपल्या परीने अगदी सचोटीने करतो की माझा शिष्य मोठा व्हायला पाहिजे. परंतु शिष्य काय करतो तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला ते ग्रहण करतो त्याच्या वेळेला तो पहिला दिवस त्याच्यामध्ये खूप अभिमान असतो, म्हणजे की अगदी त्याची छाती फुगून येते की अरे मी गुरु केलाय, अरे मी गुरु केलाय, अरे मी गुरु केलाय. आणि मग त्याप्रमाणे गुरु केलाय, गुरु केलाय, गुरु केलाय, त्याचा प्रचार सगळीकडे होतो. जेव्हा प्रचार सगळीकडे झाल्याच्या नंतर जे लोक त्याच्याबरोबर येतात हे प्रत्येकजण तिथे कॉम्पिटिशन आणतात. प्रत्येकाने त्याच्या आयुष्यात अगोदर गुरु केलाय, मग तो सांगतो मी ह्याला गुरु केलाय, मग मी त्याला गुरु केलाय, मग त्याला गुरु केलाय. मग ह्याला लक्षात येतं की अरे ह्या सगळ्यांनी जे गुरु केले ते खूप वरच्या लेवलला आहेत, आणि मी जो गुरु केलाय तो एकदम खालच्या लेवलला आहे, त्याला मी ओळखतो, हे लोक ओळखत पण नाही. हे म्हणले अरे कोण ते, मला माहिती पण नाही, कोण कुठले माधव गुरुजी आम्हाला नाही माहिती. अरे मी ज्याला गुरु केलं त्याचा प्रचारच या लोकांपर्यंत नाही आहे. पहिला 50% तिथे डाऊन होतो.
दुसरा 50% ज्यावेळेला गुरुमंत्र घेतला जातो त्यावेळेला पहिला आठवडा हा अगदी गुरुशी प्रामाणिक असतो. गुरुनी सांगितल्याप्रमाणे जप करायचा, गुरु 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 सगळं 50% का होईना गुरुपर्यंत मनामध्ये असतो. आणि मनामध्ये असलेला गुरु मग त्याच्यानंतर आपण परमार्थिक साधना करतो, या अभिमानामध्ये उतरतो. या अभिमानामध्ये उतरल्यानंतर मग असं होतं की अरे आज काय झालं, बँकेची नोटीस आली, मला 10,000 माझ्या मंत्राचा जप झाला आहे, गुरुमंत्राचा 10,000 जप झाला. मी गुरुदीक्षा घेऊन 20 दिवस नाही झाले तर मी 10,000 जप केला, पण मला बँकेची नोटीस आली. मग एवढं मी करतो तरी बँकेची नोटीस यावी का? अरे त्यांनी सांगितलेलं होतं की याप्रमाणे 1 सप्ताह तुम्ही पारायण करा. मी सप्ताहाला पारायणाला बसलो आहे आणि माझ्या लाईटचं बिल मी भरलं नव्हतं म्हणून माझी लाईट कापून चक्क निघून गेले. मग मी जर एवढी साधना करतोय तर एवढं होत नाही का? या गोष्टीच्या लगेच अपेक्षा, आणि अपेक्षा ठेवण्याबद्दल सुद्धा गैर नाही. अपेक्षा अवश्य ठेवाव्या, किंबहुना मी आज गुरु गादेवरून सांगतोय 100% पूर्ण होतील. 100% पूर्ण होतील. तुमच्या प्रयत्नांनी जे यश मिळत नाही ना ते सुद्धा गुरु आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होईल. परंतु त्याकरता कुठल्या गोष्टी पाहिजेत त्या तुमच्याकडे आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दीक्षा घेतल्यानंतर हा सर्वात पहिले प्रयोग हा लक्षात ठेवा की हा गुरु वैयक्तिक माझा आहे. मी तो कुणाबरोबर शेअर करायचा आणि कुणाबरोबर नाही करायचा हा सगळा वैयक्तिक प्रश्न माझा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी गुरु केलं आहे, बाकी ज्यांचे गुरु किती मोठे असतील किंवा माझा गुरु किती मोठा असेल तरीसुद्धा तो फक्त माझ्यापुरता मर्यादित आहे, लोकांपुरता मर्यादित नाही आहे. लोकांचे गुरु किती मोठे आहेत किंवा लोकांचे गुरु किती छोटे आहेत याच्याशी मला अजिबात कर्तव्य नाही, किंबहुना मी त्यांना सांगितलंही नाही पाहिजे. बरं ठीक आहे, सांगितलं तर असा कुठलाही द्वंद्वभाव, अशी कुठलीही कॉम्पिटिशन माझ्या मनामध्ये यायला नाही पाहिजे. 21व्या शतकातल्या गुरु शिष्याच्या परंपरेबद्दल मी सांगतोय. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा गुरुदीक्षा घेतो, हा मंत्र घेतो याच्या आध्यात्मिक साधनेकरता, हा मंत्र घेतो याच्या परमार्थिक विकासाकरता. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, आणि संत कृपा झाली इमारत फळा आली. आता ही इमारत कुठली, तर ही इमारत तुमची स्वतःची. आणि मग ही स्वतःची पूर्णपणे इमारत पूर्ण करण्याकरता तुम्ही गुरुमंत्र घेतलाय, तुम्ही गुरुदीक्षा घेतली, तुम्ही गुरु उपदेश घेतलाय. हा घेता परमार्थिक साधना राहिली बाजूला, परमार्थ काय करायचं ते राहिला बाजूला, अध्यात्म राहिलं बाजूला. आणि ह्याच्या ट्रायल कशावरती घेता तर तुमच्या संसारी दगडावरती. तुमच्या संसारामध्ये तुम्हाला सुख पाहिजे, मग तुम्हाला संसारामध्ये सुख पाहिजे तर तुम्ही परमार्थिक गुरु करूच नका. परमार्थिक गुरु कशाला करता? परमार्थिक गुरु करायची काहीच गरज नाही. आणि मग परमार्थिक गुरु जर तुम्ही केलाय, आध्यात्मिक गुरु जर तुम्ही केलाय तर त्याच्या मंत्राचा वापर तुम्ही अध्यात्माकरता करा, तुम्ही परमार्थाकरता ठेवा. तुम्ही अध्यात्मामध्ये तुमची कास ठेवा, तुम्ही परमार्थामध्ये तुमची कास ठेवा. अध्यात्मामधलं घ्या ना एक चॅलेंज आणि जा ना पुढे, परमार्थातलं घ्या ना, जा ना पुढे. पण त्या सगळ्या गोष्टीला लौकिक जीवनाशी बांधायचं आणि स्वतःच्या संसारामध्ये त्या सगळ्या गोष्टी वापरायच्या. आणि मग त्या तिथे ज्यावेळेला तुम्हाला 100 नंबरी सोनं दिलंय आणि तुम्ही त्याची ट्रायल घ्यायला कुठे चालले तर कांदा बटाट्याच्या दुकानामध्ये, मिळतील का त्याच्यामध्ये कांदे बटाटे, येतील का त्याच्यामध्ये कांदे बटाटे? अहो येणारच नाही. तुम्हाला त्याची जर जाण घ्यायची असेल तर ते 100 नंबरी सोनं आहे. तुम्ही जुवारीकडे जायला पाहिजे, तुम्ही मंदिरामध्ये जायला पाहिजे, तुम्ही साधूकडे जायला पाहिजे, तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला तुमचा परमार्थ, तुमचा आध्यात्मिक साधना कळेल. पण ती कुणाला जाणून घ्यायची नाही, प्रत्येकाला इकडनं घ्यायचं आहे आणि संसार सुखी करायचा आहे. परंतु तुमच्या सगळ्यांकरता सांगतो की खरंच ह्या उद्देशाने का होईना पण पहिले परमार्थ साधा, पहिले अध्यात्म साधा, पहिली तेवढी साधना करा. गुरुमंत्रावरती तेवढा पूर्णपणे विश्वास ठेवा. आणि जो गुरुमंत्र ज्या क्षणाला मी घेतला त्या क्षणाला गुरुकृपा झाली म्हणून समजा, गुरुकृपा झाली म्हणून समजा. ह्या वेळेला ज्या वेळेला अभंग लिहितात की इमारत तया फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. केव्हा? जेव्हा अगोदर तुकाराम महाराजांनी मानलं की नाही माझ्यावर संत कृपा झाली आहे, माझ्यावरती संत कृपा झाली आहे हे मानलं त्यावेळेला. मी ऑलवेज प्रत्येक सत्संगात सांगतो, गुरु करू नका, गुरु केला जात नाही, गुरु मानला जातो. गुरुला माना, गुरु हा मानण्याचा विषय. आणि एकदा गुरु मानलं की त्याच्यानंतर त्याचा शब्द हे प्रमाण आहे. मग त्याला नको त्या गोष्टी विचारायला जाऊच नाही. परमार्थिक गुरु करायचा, आध्यात्मिक गुरु करायचा आणि संसारातल्या गोष्टी विचारायला जायच्या की मी वनरूम किचनचा फ्लॅट घेऊ का? आत्ता असं आहे की बघा चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, मला स्वस्तामध्ये मिळतोय. अरे स्वस्तामध्ये मिळतोय म्हणजे तू फसतोच आहे. गुरुंनी सांगितलं अजिबात घेऊ नको, अजिबात घेऊ नको म्हटल्यानंतर घरी जायचं, पुन्हा मग सांसारिक लोकांचे विचार घ्यायचे, पुन्हा दुसऱ्या दिवशी यायचं, पुन्हा गुरुला विचारायचं काय असेल ते मी करीन, आश्रमाची एखादी पावती फाडीन, अन्नदान असेल तर मी करीन. हे तुम्ही काय करताय? कुठलं दुकान मांडताय? असं दुकान मांडण्याची गरज नाही आहे. म्हणजे एकदा गुरु म्हणले म्हणजे संपलं. आणि नाही तर गुरुवर एवढा विश्वास पाहिजे, मी करतोय ना, माझा गुरु मला फसून देणार नाही, एवढा विश्वास जरी असेल ना तरी तरले जाल. तुमच्या सगळ्यांच्या समाधानाखातर नाही, स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. परमार्थ तर सुखाचा होईलच, पण याच्याबरोबर संसारसुद्धा सुखाचा होईल. मूर्तिमंत उदाहरण माधव गुरुजी तुमच्या समोर आहे. आज माझ्या आयुष्यामध्ये काही दुःख आली नाही का? आज गुरु मी केले नाही का? गुरु मी केले.
माझ्या आयुष्यामध्ये दुःख यायची ती माझ्या आयुष्यामध्ये दुःख आली. माझ्या संसारामध्ये ज्या विवंचना यायच्या त्या माझ्या संसारारूपी विवंचना येतातच. आर्थिक प्रॉब्लेम आले, व्यापारामध्ये नुकसानी आली, भिशीचा संपूर्ण हे होतं, लोकांनी बुडवलंच. कुठल्या गोष्टीमध्ये नाही, सगळ्या गोष्टीमध्ये दुःख आली, पण विश्वास ठाम होता की नाही, गुरु आहेत ना, तारून नेतील सगळ्या गोष्टीमधनं. आणि खरोखरी जो काय तरला गेलो तो गुरुकृपेमुळे तरला गेलो. आणि तुम्हालाही निक्षून माझा अनुभव गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगतोय की पूर्णपणे गुरुवरती विश्वास ठेवा, पूर्णपणे त्या मंत्रावरती विश्वास ठेवा. आणि सर्वात पहिले भिंत बांधा ती परमात्माची, सर्वात पहिले भिंत बांधा ती अध्यात्माची. आणि अध्यात्मामध्ये सुदृढ व्हा, परमार्थामध्ये सुदृढ व्हा. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपला आत्मविश्वास वाढवण्याची, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपली मानसिकता फिट करण्याची. आपली मानसिकता कुठेतरी डळमळीत व्हायला लागली आहे. आत्मविश्वास हा शब्दच आता कुठेतरी आम्ही विसरायला लागलो आहे. तर गुरूंकडे जा, त्यांच्याकडनं मंत्र घ्या, त्यांचा उपदेश घ्या. कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नका. आणि ती न बाळगता ज्यावेळेला तुम्ही गुरुकृपा झाली एवढं एकच समजा आणि चाला, पूर्णपणे प्रत्येक रस्ता सुखकर होईल. आमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला समस्या यायच्या त्यावेळेला ज्ञानेश्वरती वाटणे आता राहिले नाही. माझे वडील खरोखरी उत्कृष्ट मार्गदर्शन, घरामध्येच गुरु, आणि याच्या व्यतिरिक्त पारमार्थिक जगामध्ये करत असताना अनिरुद्ध स्वामी उपाध्याय सुद्धा गुरु. आणि प्रत्येकाच्या याच्यामध्ये ज्यावेळेला त्यांच्याकडे होतो त्यावेळेला त्यांना दुःख सांगायची, वडिलांबरोबर असेल त्यावेळेला वडिलांना दुःख सांगायचं बघा असा असा त्रास होतो. त्याच्यावरती वडिलांनी हसावं आणि सांगावं की अरे माझ्या जीवनात मला त्रास आले नाही का. एक प्रसंग असा होता की आईकरता आम्ही दोघेही जण रडत बसलो मध्यरात्री. आणि त्यावेळेला बाबा उठून उभे राहिले आणि म्हणले अरे तुम्ही असं वागू नका, तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्या आईचा चेहरा आठवेल तरी. तुम्ही माझ्याकडे बघा, माझी तर लहानपणी आई वारली की तिचा चेहरासुद्धा मला आठवत नाही, मी कसं रडावं आणि मी कसं जगावं. एवढं सुंदर शब्दामध्ये ज्यावेळेला वडिलांनी विचारलं त्यावेळेला दुःखाचा त्याग केला. दुःख आयुष्यामध्ये आली ना, संसारामध्ये सुद्धा दुःख आली, पैशाचे प्रॉब्लेम आले, सगळे आले. आणि ज्या वेळेला आले त्या वेळेला जे जे गुरु, म्हणजे कधी गुरुकुलमध्ये असेल तर अनिरुद्ध स्वामी उपाध्यायांना सांगायचं आणि घरी असेल तर वडिलांना सांगायचं. त्यावेळेला बाबा म्हणले अरे ज्ञानेश्वर महाराजांना त्रास झालाच ना त्रास. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया. त्या ज्ञानदेवाचं आयुष्य वाचा, त्याचं चरित्र वाचा. अरे लोकांनी खायला दिलेलं नाहीये. ज्या वेळेला तिकडे गेलेले होते त्याच्या वेळेला पूर्णपणे पार करून दिलं की बाबा नाही, तुम्ही सिद्धच आहात, तुमची वेगळी मुंज करून तुम्हाला सिद्ध करायची गरज नाही. पैठणहून आदेश आणला, कोणी मानला वाळंदीमध्ये, कोणीही मानला नाही. एक संसार रूपी इच्छा, म्हणजे की आज खरोखर ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज यांच्याकडे बघितलं तर मुक्ताई एक संसार रूपा करता त्यांच्याबरोबर बहीण म्हणून होती. आणि कधीतरी इच्छा झाली की आज आपण मस्तपैकी मांडे करावे, पण त्याला भाजायला खापर सुद्धा दिलं नाही, दिलं ते सुद्धा लोकांनी तोडून टाकलं. आज एवढे प्रसंग जर त्यांच्या आयुष्यामध्ये आले तर आपण किती झाडकी पत्ती आहे हे कायम वडिलांनी सांगावं. कधी डोळे पुसावे, नाही तर कधी चहापासून परत पाठवावं. आणि त्या सगळ्या गोष्टीवरती तरलो, पण विश्वास ठाम होता. प्रत्येक वेळेला तो विश्वास ठाम होता. आणि वडिलांनी किंवा गुरूंनी तो प्रत्येक वेळेला ठाम केला की ज्या वेळेला मंत्र घेतला आहेत ना, ज्या वेळेला संप्रदायात उतरला आहेत ना, जेव्हा माळ गळ्यामध्ये घातली आहे ना, जेव्हा मंत्र कानामध्ये आलाय ना, बस गुरुकृपा तेव्हाच झाली, तेव्हाच गुरुकृपा झाली आहे. काय असेल ते गुरु बघून घेईल, गुरु तारेल. आणि त्याप्रमाणे गुरूंनी तारलं. आज आपण पुढे 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 एक एक पाऊल टाकलेलं आहे, पुढे पुढे एक एक पाऊल टाकत आहोत. आणि या सगळ्या प्रवासामध्ये असताना ह्या 21व्या शतकामधली गुरुशिष्य परंपरा ज्यावेळेला त्यांना सांगितली, विषय इतका मोठा आहे आणि तुम्हाला अगदी मौलिक शब्दामध्ये सांगितलं आहे का तर सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे की तुम्ही ऐकलंही पाहिजे आणि तुम्हाला समजलंही पाहिजे. आणि हे त्यावेळेला झालं. त्यावेळेला शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला, मग आता शिष्यानी गुरुनी काय अपेक्षा ठेवावी. म्हटलं गुरुनी अपेक्षा ठेवायचं जाऊ दे, गुरुला अपेक्षा नाहीच. गुरुनी मंत्र दिला, बस गुरुचं काम संपलं. त्याच्यापुढे तो मंत्र तुम्हाला तारून दिला एवढा विश्वास तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि गुरुकडे हेच मागणं मागायला पाहिजे की हे ऐसे देही प्रेमे म्हणा. साईबाबांच्या जी वचनावली वाचतो त्याच्यामध्ये आहे, ऐसे देही प्रेमे म्हणा, घालवी संकल्प विकल्पना, विसरी ही देह घे भाना, माझा मीपणा ही दौडी. फक्त माझा मीपणा आहे ना हा करणं सोडून दिलं पाहिजे. आणि संकल्प आणि विकल्प, तर्क आणि वितर्क हे सोडून दिले पाहिजेत. अध्यात्मामध्ये याला काही जागा नाही. आणि हे संकल्प विकल्प हे तर्क वितर्क ज्यावेळेला सोडून द्याल ना त्यावेळेला तुमचं आयुष्य सुंदर झालेलं असेल. तुमच्या आयुष्यामध्ये परमार्थात तर तुम्ही सुखी असालच, परंतु निक्षून सांगतो की संसारातही तुम्ही सुखी असाल. तुम्ही शिष्य असाल तर गुरु झाल्या वाचून राहणार नाही, आणि गुरु झाला तर तुमचा शिष्य प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एवढंच तुम्हाला नितनितांत विनंती आहे, जे कोणी तुमचे गुरु असतील त्यांनी खूप म्हणजे खूप विचार करून तुम्हाला मंत्र दिला आहे. कुठल्या तरी परंपरेचे तुम्ही भाग आहात, कुठल्या तरी परंपरेशी जोडलेला आहात. फक्त ठाम विश्वास ठेवा. आणि तो विश्वास ठेवून मनात फक्त एवढंच ठेवा की गुरुकृपा झाली आहे म्हणून. ज्या क्षणाला डोक्यामध्ये हे ठेवाल की गुरुकृपा झाली आहे, प्रत्येक ठिकाणी तुमचं कल्याण होईल. संसारात तर कल्याण होईल, परमार्थात तर कल्याण होईलच, संसारात पण कल्याण होईल. लौकिक जगामध्ये खरोखरी तुमचं नाव होईल. आणि या सगळ्याकरता पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो.
ओम साईराम.